नमस्कार. आज आपण प्रभाकर पेंढाळकर लिखित रारंगढांग या कादंबरीचे भाग क्रमांक 13 याचे वाचन करणार आहे. लेफ्टनंट विश्वनाथ मेहेंदळे. आडलीनने टेबलावर चिठ्ठी आणून ठेवली. कर्नल राईटने तिच्याकडे एवढी एक वेळ दृष्टी टाकली आणि डिक्टेशन पुढे चालू ठेवलं. बाहेर विश्वनाथ वाट पाहत बसला होता. चिठ्ठी देऊन 1 तास होऊन गेला. अद्याप त्याला बोलावणं आलं नव्हतं. बरोबर 3 वाजता गॅरिसन इंजिनियर मेजर माथुराच्या बरोबर कर्नल राईट बाहेर पडले. घाईनं विश्वनाथ पुढे आला. सॅल्यूट करून त्यांच्या समोर उभा राहिला. मला आपल्याला भेटायचं होतं. मी आता बाहेर चाललो आहे. 4 वाजेपर्यंत परतलो तर येथून भेटेन. कर्नलला राईटना परतायला 5 वाजले. ऑफिसकडे न येता सरळ ते आपल्या खोलीकडे गेले. युनिफॉर्म उतरत होते. एवढ्यात आडलीनं येऊन चिठ्ठी दिली. लेफ्टनंट विश्वनाथ मेहेंदळे थांबायला सांग म्हणून त्यांनी युनिफॉर्म घेतला. सिव्हिलियन कपडे चढवले. आडलीनं आणलेला चहा घेतला. आराम खुर्चीवर बसत त्यांनी विचारलं, लेफ्टनंट साहब अभी भी क्या है? हाँ जी, पाठवून दे. त्यांना पाईप पेटवलं. विश्वनाथ आला असणार ह्याची कल्पना होती. त्याला काय सांगायचं हेही त्यांनी मनाशी ठरवलं होतं. अशा प्रसंगी माणसाला बाहेर वाट पाहत ठेवणं हा त्याला अधिकाराची जाणीव करून देण्याचा एक मार्ग. या उशिरामुळे ज्या विचारांनी तो भेटीसाठी आलेला असतो ते बेथड तरी होतात किंवा प्रक्षोभ होण्याच्या अवस्थेला होतात. अशा माणसाला हाताळणं फार अवघड राहत नाही. गुड इव्हिनिंग. सॅल्यूटवरून विश्वनाथ उभा राहिला. गुड इव्हिनिंग कर्नल राईट म्हणाले आणि त्यांनी विचारलं, येस? विश्वनाथानं खिशातून पिवळसर रंगाचा कागद काढला आणि तो म्हणाला, ही आपली ऑर्डर. ओबे इट. सैन्यात आज्ञा पाळण्यासाठीच दिलेल्या असतात. मागील खेपेला भेटलेल्या कर्नल राईटपेक्षा ही कोणी वेगळीच व्यक्ती आपण पाहतो आहोत असं विश्वनाथला खोली तीच. टेबलावर बुद्धिबळाचा पेटही तोच. पण या अधिकाऱ्यांशी बोलण्यास त्याला संभाषणाचा धागाच सापडेना. कर्नल राईट खुर्चीवरून उतरले. भेटीची वेळ संपली. एक अर्धी सूचनाच होती. आपली परवानगी असेल तर एक विचारायचं होतं. असं तडकाफडकी माझं कारण काय? पण काम वेळेत होणाऱ्याच्या दृष्टीने काही बदल आवश्यक असतात. पण कॅप्टन नायरकडून काम वेळेत झालं नाही तर मेजर बब्बा ते कोण करून घेतील? माझ्याकडून त्यांना का ते करून घेता येणार नाही? लेफ्टनंट विश्वनाथ केवळ परीक्षेतील सुवर्णपदक फील्डवर लोकांच्याकडून काम करून घ्यायला पुरे पडत नाहीत. मला मान्य आहे. पण मला माझ्यातल्या उणिवा समजल्या तर त्या सुधारण्याचा मी प्रयत्न करेन. आपली पहिली भेट आठवते तुला? त्यावेळी मी सांगितलं होतं की सैन्याची भाषा काम करण्याची पद्धती वेगळी असते. ती शिकवणं ही गोष्ट तुला अत्यावश्यक आहे. आठवतं? हो, आठवतं. पण सैन्याच्या शिस्तीबरोबर माझ्या हातून काही घडलं का की ज्यामुळं आपण माझी अशी दिशा बदल करत आहात? प्रत्येक बदलीचं कारण घ्यायचं माझ्यावर बंधन नाही. मग फिट कंपनीतून माझी बदली आपण परत कधी करणार आहात?
का तेथून का बदली? माझ्या चुकताच मला समजल्या नाही तर फिरून माझ्या हातात घडण्याची शक्यता आहे. तशा घडतील तर मी खरोखरच परत बदली करेन. आणि ती जागा अशी असेल की तुला अडवणार नाही. एखाद्याच्या हातून त्या चुका परत घडू नयेत ह्यावर अशी बदली हाच एक उपाय. काय कर्नल साहेब, माफ करा, पण माझ्या स्वभावात एक दोष आहे. हे काम मला पटलेलं नसतं. ते मला नीट करता येत नाही. लेफ्टनंट विश्वनाथ, आर्मी हा काही आश्रम नाही का इथली प्रत्येक गोष्ट तुला पटावून सांगितली पाहिजे? बॉर्डर रूटचं कामाचं स्वरूप ठरलेलं असतं आणि त्याप्रमाणे ते व्हावं यासाठी वी ऑल आर बिझिंग पेड फॉर. हे पेड फॉर म्हणजे काय? इथं बऱ्याचदा वेळा मी हा शब्दप्रयोग ऐकला आहे. पूर्वी माणसं गुलाम म्हणून लिलावत एका रकमेत विकत होती. आता ही सुधारणा आहे. काय की त्या महिन्याच्या हप्त्यावर विकत घेतात. इथल्या प्रतिकूल हवामानात आपल्या बायका मुलांच्यापासून दूर इथली माणसं दिवस रात्र राबतात. प्रसंगी जीव धोक्यात घालून दिलेलं काम करतात. या सर्वांची योग्य किंमत त्यांना खरोखरच दिली जाते काय? माझ्यापुरतं बोलायचं तर आपल्याला हे माहीत आहे की मला युनायटेड कंट्रीजमध्ये इथल्यापेक्षा अधिक पगार मिळत होता. तिथं इथल्यापेक्षा अधिक पगार मिळत होता म्हणून इथं माझ्या मनाप्रमाणे वागायची सवलत मिळावी असं तुला म्हणायचं आहे काय? नाही, मी फक्त एवढंच म्हणतो, दिलेलं काम चांगल्या रीतीने संधी करण्याची मला इथं मिळावी. ज्या गोष्टीबद्दल माझी खात्री पटलेली नाही ते काम मला चांगलं करता येत नाही आणि वाईट काम करण्यापेक्षा मी राजीनामा देऊन पत्करेन. तो तुला इथं देता येईल का? इथे येण्यापूर्वी 3 वर्षाचा बॉन्ड तू दिलेला आहेस. त्या जोरावर 3 वर्ष तुम्ही मला इथं डांबू शकाल. पण इच्छा नसलेल्या माणसांकडून तुम्हाला मनाजोग काम करून घेता येईल. त्यापेक्षा आपण माझ्या चुका सांगितल्यात तर पुढचं काम करताना मी त्या सुधारून घेण्याची शक्यता आहे. कर्नल राईट विश्वनाथ समोर येऊन उभे राहिले. विश्वनाथ त्यांच्याकडून पाहत होता. त्यांच्या नजरेत निर्भयता होती, प्रामाणिकपणा होता. कर्नल राईट म्हणाले, बॅस, तुला जाणून घ्यायचं आहे तर मी सांगतो. मेजर V.P. सिंगचं नाव तू ऐकलं आहेस? नाही. भारतात तो सर्वात उत्तम पोलो प्लेयर. 6 हँडिकॅप. जयपूरला 61व्या गोळीदारात माझी भेट झाली होती. तो म्हणतो, पोलोच्या खेळात खेळाडू इतकंच घोड्यावर टीमचं यश अवलंबून असतं. तुम्ही कितीही उत्तम खेळाडू असलात तरी चेंडूपर्यंत घोड्यानं तुम्हाला नेलं पाहिजे. त्याकरता तुम्हाला वेगानं धावणारा घोडा एकदम वळवावा लागतो, कधी एकदम थांबावा लागतो, फिरून चौखेर दौडावा लागतो. चेंडू जाईल तसा वेडावाकडा घोडाही पळवावा लागतो. जर तुम्ही घोड्याच्या प्रेमात पडलात तर हे तुम्हाला करता येणं शक्य आहे. कारण एकदम लगाम खेचला की घोडा दुखावला जातो. हेच तुमच्या मनात येत राहतं. घोड्याच्या प्रेमात पडलेला माणूस
उत्तम पोलो प्लेयर यामुळेच होऊ शकत नाही. तीच गोष्ट लोकांच्याकडून काम करून घेण्याची काही वेळा असं कठोर झाल्या वाचून काम होणं अशक्य होतं. मी पाहिलं आहे बऱ्याचदा सिव्हिलियन अधिकारी स्वतःकडे वाईटपणा घ्यायचा टाळतात. कामाचं नुकसान झालं तरी चालेल, पण आपली प्रतिमा चांगली राहावी म्हणून जपतात. त्याकरता नियम मोडून ते कोणाचे फोटो काढावेत, एखाद्या रजेसाठी वरिष्ठाची भांडतात. पण हे लक्षात येत नाही की अशा वागण्यानं त्याची प्रतिमा टिकत नाही, सैन्यातील शिस्त राहत नाही आणि कामही व्यवस्थित होत नाही. कर्नल राईटला बोलायचं थांबले. विजेलला पाईप फिरून पेटवू लागले. काही वेळानं विश्वनाथ म्हणाला, मला वाटतं मी कधीच उत्तम पोलो प्लेयर होऊ शकणार नाही. केवळ खेळाकरता घोड्याच्या तोंडात लगाम घालून मला हवं तसं पळवणं मला जमणार नाही. पण कामाबद्दल मला वाटतं की प्रत्येक खेपेला जवानाच्या तोंडात लगाम घालून त्यांना सैनिकी शिस्तीची धाक दाखवून पळवायचं कारण नाही. ही शक्यता आहे की आपण दिलेलं काम हे लोकांना आपलं काम आहे असं वाटू लागले, तर ते पूर्ण करण्याकरता ते स्वतःहून स्वस्वर्व असतील. कल्पना उत्तम आहे, पण प्रत्यक्षात तसं घडत नाही. कारण तसं इथं प्रयत्नच केला गेला नसेल. आपण मला एखादी संधी द्या, मी आपल्याला एप्रिलच्या 15 तारखेपर्यंत रस्ता पूर्ण करून देईन. कर्नल राईट बोलावलेले नाहीत. स्वतःच्या विचारात असल्यासारखं काही वेळ पाईप ओढत राहिले. नाही, मला असला धोका घ्यायचा नाही. काल काढलेली ऑर्डर आज बदलायची नाही. विश्वनाथ पिचिस्ता हसला आणि म्हणाला, मग आपण सांगितलं की सिव्हिलियन अधिकारी आपली प्रतिमा टिकवण्यासाठी धडपडत असतो. आता आपणही आपली करारी कमोडिंग ऑफिसर ही इमेज जपत आहात. कर्नल राईटची चमकवून विश्वनाथकडे पाहिलं. हा तरुण असं काही बोलण्यास धाडस करील असं त्याला वाटलं नव्हतं. पण विश्वनाथ थांबला नाही. पुढे म्हणाला, सर माफ करा, आपल्याला अधिकाराविरुद्ध काही करायचं हा माझा उद्देश नाही. फिक कंपनीत मेजर वर्माच्या हाताखाली काम करायला माझी नाही. मी आपली ऑर्डर बदलायची सांगत नाही. वेळेत काम संपण्याच्या दृष्टीने जे काही करणं आवश्यक आहे ते केलं पाहिजे, हे मला मान्य आहे. आपल्या ऑर्डरप्रमाणे कॅप्टन नायर डिचमेंट 3च्या ताब्यात घेऊन देत. तिथलं काम एवढं वाढलं आहे की एका वरिष्ठ अधिकाऱ्याची तिथं गरज होतीच. माझं सांगणं एवढंच की त्याच्या हाताखाली मी जे काम करतो आहे ते काही दिवसापुरतंच चालू ठेवण्याची आपण मला परवानगी द्यावी. ऑर्डरप्रमाणे किंचितसा बदल एवढाच की विश्वनाथ मेहंदे फिक कंपनीत ताबडतोब रुजू होण्याऐवजी 15 एप्रिल नंतर होतील. कर्नल राईट तोंडात पाईप धरून विश्वनाथ बोलणं शांततेनं ऐकत होते. त्याचा प्रामाणिकपणा, कामाबद्दलची कळकळ त्यांना पटली. एखाद्या ठिकाणी पाहिल्यापासून काम करीत असलेल्या माणसाला तिथल्या माणसाची माहिती असते. त्या कामाबद्दल त्यांच्या मनातही आपली निर्मिती आहे असा भाव आलेला आहे. अशा वेळी त्यांची तिथूनच बदली करण्याचा परिणाम अनिष्टही होण्याची शक्यता असते. मनातला विचार निश्चित झाला तसे विश्वनाथला ते म्हणाले, ठीक आहे,
मी ऑर्डर रिवाईज करायला सांगतो. थँक्स सर. विश्वनाथ मनापासून म्हणाले. कॅप घालून त्या सॅल्यूटला केलं. तो जायला निघाला. तसे कर्नल त्याला म्हणाले, वेल, एका खेळात तुझी सरशी झाली. कम ऑन, आता या खेळात काय होतं पाहू बैस. चल सुरुवात कर. विश्वनाथ वज्रासमोरच प्यालं 2 घरं पुढं सरकवलं आणि खेळायला सुरुवात केली. धन्यवाद.